चला तर आज आपण आहे ना थंडीचं गरमागरम कोबीचं सूप बनवूया। त्यासाठी मी इथं कोबी घेतलाय आणि हे पातेल्यामध्ये एक तांब्यावर पाणी ओतू आपण आणि आता गॅस पेटवून घेऊ। आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ, 10 मिनिटं आपण। आता हे कोबी घेतलंय ना, हे कोबी आता आपण कापून घेऊ। हे एवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। तांब्यावर पाण्याला एवढा कोबी लय झाला। आता धुवून घेतलाय। आता हे पाणी उकळले, आता ह्या पाण्यात टाकू आपण। पाण्यात टाकला आता याला चांगलं मऊसूत शिजूस्तोवर आपण उकळून देऊ। इथं मी ही 4-5 काळ्या मिऱ्या घेतल्यात। आता इथं 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, त्या पण अशा टेचून घ्यायच्या, थोड्याशा अशा अख्ख्याच टेचायच्या, सोलायचं नाही लसूण। आता हे पाणी उकळले, त्याच्यात थोडी हळद टाकली मी, वाटाणा टाकलाय। आता हे लसूण पण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि ही काळी मिरी पावडर एवढी केली मी, ही पण टाकू याच्यात। आता चवीनुसार मीठ टाकलंय। याला आता आपण चांगलं 5 मिनिटं उकळून देऊ। आता 5 मिनिटं झाले, आता आपलं सूप तयार झालं। आता इथं चाळणी ठेवली आता मी वाटीमध्ये, आता हे आपण वाटीत ओतून घेऊ। आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालू।